रोहा एक असा गाव जिथे दहावीर महाराज साक्षात प्रकट झाले आणि तिथला पालखी सोहळा हा सगळ्यात मोठा पालखी सोहळा मानला जातो. असा पालखी सोहळा पहिला आहे जिथे आर्मीवाले स्वतः येतात त्यांना सलामी द्यायला आणि संध्याकाळच्या टायमाला त्यांचा असतो मानाचा चौथा. ती पालखी त्यांच्या गावात पूर्ण दिवस फिरत असते. चला आपण जाऊया त्यांचा पालखी सोहळा बघायला. वेलकम टू माय ब्लॉग. मी हाऊस पेटी आणि आज आम्ही चाललो आहोत रोहायला आणि तिचा फ्रेंड आहे, त्यांची इकडे जत्रा आहे धारवे महाराज. घरच्या मम्मीने डबा दिला होता चटणी भाकर, तिथे विसरलो त्याच्यामुळे आता हे घेतलं. आम्ही आता दिव्याच्या रोहायला जावासाठी ट्रेन पकडली आणि ट्रेनमध्ये बसल्या. दिव्याशा बेसले आम्ही ट्रेनमध्ये, पण दिव्याशा रोहायला जावासाठी 15 स्टॉप घ्यावा लागतील. म्हणजे 15 स्टेशन नंतर येईल रोहा. झोपता होता त्यावर आम्ही बिल्डिंग वगैरे भारी वाटते आणि बघून असं वाटत नाही का भाई सिटी एरिया खराब आहे. आम्ही नजारा बघत बघत चालल्या होता. तर इकडे बघा कसा डोंगर आहे, जसं काय महादेवाची पिंडीच आहे. आता चायनीज बेल घेतली, चायनीज बेल खाली मी आणि आता दिदीला बिल पाहिजे. भाई आता पोचलो, 12 वाजायला आले तेव्हा पोचले आम्ही रोहा स्टेशनवर. 3 तास लागले ट्रेनमध्ये येवायला. आता बस स्टँड जवळ चालल्या आम्ही. भाई इकडे पालखीसाठी गर्दी बघा तुम्ही. स्टेशनवाल्या सगळी उतरल्याने रोहाला धारवे महाराजांच्या जत्रेसाठी आल्या आणि सगळी पालखीला. आता बस स्टँडवर जाण्यासाठी आम्ही रिक्षा करतो. उशा ऊन होता पण आता इथं पोचल्या होतो पाणी पडायला लागला. भाई ती लोक बोलतात का पालखी असल्यावर पाणी पडतेच जरा तरी. पोचल्यावर ना दिदीचं फ्रेंड आहे त्या इकडे घेवायला, तर त्यांच्या बरोबर चाललो आम्ही. मिठाई घेतला आता. नमस्ते. आता प्रसाद घेऊन आम्ही चाललो पालखीच्या जवळ, जी पूर्ण गावात फिरत असते अख्खा दिवस. ती प्रत्येकाची घराजवळ थांबून असते. म्हणजे जी काही मानपान आहे तो प्रत्येकजण त्यांच्या घराजवळच जेवण करते मानपान. येताना कवरा ऊन होता, आता पाणी चालू झाले. कवरा पाणी जवळ आल्यावर आम्ही पाठीवर ये.
पालखीचं दर्शन घ्यायला गेलेलो तर गर्दीच्या चप्पलच तुटली माझी. जावं लागेल बिना चप्पलशी. आता चाललो मंदिरात दर्शन घ्यायला. मंदिरात या एंट्रीलाच काही कवरा भारी सजवले. आम्हाला पण आम्ही तिथे बसून राहिले आणि मंदिरात जास्त गर्दी नाही, सगळी गर्दी पालखीच्या मागे असते आणि पालखी अख्खा दिवस फिरत असते. दहावी महाराजांच्या साईडला पण आहे वाघबाप्पा, वाघबाप्पांचं त्यांचं नाव आहे वाघबाप्पा. आणि साईडला लेफ्टला खालटागिरी आणि मागे तीन विहीर बोलतो आणि विरा माहिती तीन विरा असं. देवाच्या आजूबाजूला कोण आहे ते इथे दिलेलं आहे. समजेल. दहावीर महाराजांचा इतिहास जर आपल्याला बघायचा झाला तर दहावीर महाराजांचं जे मूळ स्थान आहे वराठी येथे, रोह्यापासून ते 9 किलोमीटर अंतरावर आहे. वराठी गावामध्ये अशी एक तिथे कथा आहे की तिथे महागावकर नावाचे एक गवळी होते आणि त्यांची एक कपिला गाय एका विशिष्ट ठिकाणी यायची आणि तिथे तिला दुधाचा पाना सुटायचा. बरेच वेळा असं झाल्यानंतर त्या गवळ्यांनी तिथे खणून बघितलं, तर तिथे खणल्यानंतर त्यांना तिथे श्री दहावीर महाराजांची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. श्री दहावीर महाराजांचे निस्सीम असे भक्त ते म्हणजे बळवंतराव मोरे. बळवंतराव मोऱ्यांचा इथे रोह्यात जी आपली मोरेआळी आहे तिथे वाडा देखील आहे आणि त्यांच्या आडनावावरूनच ती मोरेआळी म्हणून ओळखली जाते. बळवंतराव मोरे हे निस्सीम भक्त होते. त्यांनी एक असं व्रत घेतलेलं की श्री दहावीर महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. जोपर्यंत त्यांची शरीराने त्यांना साथ दिली तोपर्यंत त्यांनी ते व्रत सांभाळलं. पण 70-80 वर्षानंतर त्यांना घोड्यावर बसून रपेट करत एवढ्या 9 किलोमीटर जाणं हे थोडंसं त्यांना अवघड होऊ लागलं. मग त्यांची उपासमार व्हायला लागली कारण त्यांच्या व्रताशी ते पूर्णपणे दृढतेने बांधील होते. शेवटी भगवंतालाच त्यांची दया आली. जसं आपल्या आईला आपल्या मुलाबद्दल काळजी वाटते तसं भगवंतांनी त्यांना स्वप्नात येऊन असा दृष्टांत दिला की रोह्याच्या पश्चिमेला एक कातळ आहे, त्या कातळावरून माझ्या दिशेला जर नमस्कार केलास तर तुला माझं दर्शनही होईल आणि तुझं व्रत पण तुटणार नाही. आणि मग त्यानुसार त्यांनी जे आता इथे मंदिर आहे, इथे कातळ होतं पूर्वी, त्याच्यावर त्यांनी मंदिर बांधण्याचा संकल्प केला आणि मग इथून ते दर्शन घेत असत. आता ही जी जागा आहे ही देशमुखांची आहे. बापूजी देशमुख जे आपल्या ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट प्रशांत देशमुख त्यांचे आजोबा, तर त्या दोघांनी मिळून असं ठरवलं, दोघंही श्री दहावीर महाराजांचे भक्त असल्यामुळे, की आपण इथे देऊळ बांधू. म्हणून 1848 साली त्यांनी इथे एक छोटंसं कौलारू देऊळ बांधलं. आता हे देऊळ बांधल्यानंतर त्यांची भक्ती चालू होती. रोह्याचं मूळ ग्रामदैवत धाकसूत महाराज आहे. धाकसूत महाराजांचं मंदिर आपल्याला माहिती आहे की धनगराळीमध्ये जे अहिल्या पुष्करणी म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुष्करणी जे आहे तिथे ते त्याच्या बाजूलाच ते देवाचं स्थान आहे. पण तिथे त्यांना देऊळ बांधता येत नव्हतं कारण असं होतं, वंदता होती
की एका रात्रीत एका दमात एका झाडाच्या लाकडामध्ये ते देऊळ बांधलं पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आजच्या काळामध्ये हे तरी शक्य वाटत नव्हतं. अर्थात हे धाकसूत महाराज हे धावीर महाराजांचे मोठे बंधू आणि त्यांचं आणायचे इथे देऊळ झालेलं. मग त्या दोघांनी रोह्यातली गावकी बसत म्हणजे सगळ्या गावकऱ्यांना बोलवलं आणि असं ठरवलं गेलं त्या गावकीमध्ये की धाकसूत महाराजांबरोबर त्यांचे लहान बंधू श्री धावीर महाराज यांना आपण ग्रामदैवत म्हणून स्वीकारूया. ते साल होतं 1860. आता हे सगळं झाल्यानंतर मग त्यांच्या मनात असा विचार आला की इथे वार्षिक उत्सव व्हायला पाहिजे. वार्षिक उत्सव कुठला करायचा, तर श्री धावीर महाराज ही वीरांची देवता आहे आणि विजयादशमीला इथे मोठा उत्सव असतो. तर त्याची मुळं तिथे रुजलेली आहेत. आणि त्यावेळी असं झालं की हे देशमुख घराण्याची जी कुलदैवत होती ती कालिका माता होती की जिचं स्थान आपल्याला श्री धावीर महाराजांच्या शेजारी दिसतं. मग तिचं नवरात्र आणि त्याबरोबर श्री धावीर महाराजांची पण घटस्थापना होते आणि मग तो उत्सव 1862 साली सुरू झाला. म्हणजे आज जर आपण बघितलं तर साधारण 156 किंवा 157 वर्षाचं ते होतं. म्हणजे एवढी मोठी परंपरा आहे. हा सगळा श्री धावीर महाराजांचा इतिहास आहे. 1916 साली म्हणजे आता हे 1848 1849ला देऊळ बांधून पूर्ण झालं. 1862ला नवरात्रोत्सव सुरू झाला. 1916ला पुन्हा ह्या देवळाचा जीर्णोद्धार केला गेला. आणि आधीचं देऊळ होतं ते छोटे गणपती. आणि मग त्याच्यानंतर 1994 साली आज जे आपण मंदिर बघतोय त्याचा पुनर्निर्माण केलं गेलं. मला सांगायला खूप आनंद वाटतो की ह्याची पायाभरणी रोह्याचे सुपुत्र आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे असे परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या हस्ते आता जे आपण बघतोय त्या देवळाची पायाभरणी झाली. संपूर्ण गाव लोटलेला त्यावेळी. तो दिवस म्हणजे सकाळी पहाटे मंगल कलश घेतलेल्या सुवासिनी संपूर्ण गावातनं फेरी मारत तिथे आल्या. भगवंताला आवाहन केलं की आम्ही तुझं घर बांधतोय, आम्ही तुझं देऊळ बांधतोय, तर आम्हाला यश दे आणि तू येऊन इथे राहा. असा एकंदरीत हा सगळा 1994 सालापर्यंतचा इतिहास आहे. किती चांगल्या प्रकारे दर्शन घेतलं. आता निघतो. अंगाराम टिकली लावायची असते. ही तीच जागा आहे ज्या सकाळी पालखी निघते आणि आर्मीवाले लोक सगळं सलामी देतात हे पालखीला. धावीर महाराज को सलामी देगी. सलामी. आम्ही दर्शन घेऊन चाललो घरात. यांचं काही वेगळं डिस्कशन चाललं डॉक्टर लोकांचं. माझा काही संबंध येत नाही. आता चाललं स्वप्नेत दादासांच्या घरा. पाणी पडत होतं आणि आता आवरा उन्हाळे का बाई चटका लागते. जेठेलाल लावलेला आम्हाला टाइमपाससाठी. कारण माहिती मिळेल मला जेठेलालच लागते. स्वप्नील दादाची मम्मीने
जेवणाची सोय करत लावली आमची. आता बाई जेवण भूक लागली जाम. आता निघू आम्ही जरा वेळेला निघूनच्या आणि ट्रेन पकडू. पोचल्यावर स्टेशनवर आता जाऊ पटकन ट्रेन पकडायला आल्या आता एक्सप्रेस आहे एक ते डायरेक्ट भिवंडी स्टेशनला थांबेल. त्यालाच जाऊ आम्ही. स्टेशनवर रोहाच्या दिवाळ्या जाणारे पण ट्रेन लागली पण ये ट्रेनचे आम्हाला 3 तास लागतील. परत 3 तास बोलला तर डायरेक्ट कोपरवर 8ची ट्रेन भेटेल. लागलेलीच आहे याचं मग पुढं गावाचं ते सगळे स्लीपर आणि पावसा आम्ही उभी होतो. बहिणी ते कापायला आम्हाला दिसायला दिले त्याच्यामध्ये बेसला होता. आता एक्सप्रेसच्या आम्ही भिवंडी स्टेशनवर आल्या. याचीच मागे ती माझी रेग्युलरवाली ट्रेन म्हणजे खारबाव सोडणारी ट्रेन येईल. हलके फुलके खाऊ घेतले आम्ही ट्रेनची वाट बघाडी. आता ही ट्रेन पण आली. आता याच्यानं बसून जाऊ खारबाव. खारबाव बघा कसं स्ट्रगल करून जावायला लागते. दिदी तर तिकूनच्या खालच्या गेली. आता पोचलो आम्ही खारबाव आणि चालेल क्रिश पण भेटला आणि हिल्स व चालून कटाला आलता म्हणून क्रिश व दिले पकडायला. हे बघा ऐसा पाहिजे भाऊ. बाय बाय.